देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। देशाचा तिरंगा आज मानानं अभिमानानं फडकतोय, कारण त्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिलंय। पण हाच तिरंगा अभिमानानं कायम फडकताना पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हा आम्हाला स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे। लोकांनी लोकांसाठी आणलेलं राज्य म्हणजे लोकशाही, त्यामुळे ही लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे। लोकशाहीचं राज्य हुकुमशाहीकडे नेणाऱ्यांना वेळीच थांबवलं पाहिजे। भारतीय म्हणून जगासमोर आदर्श ठेवला पाहिजे। देशाच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे। त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन। हे आपल्या मायभूमी भारत मातेविषयी आपण शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेची जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे। भारत म्हणजे विविधतेतली एकता। सर्व जाती धर्माचे नागरिक गुण्या गोविंदानं ज्या देशात नांदतात तो देश म्हणजे भारत। पण आता आपल्या देशाची हीच प्रतिमा पुसण्याचा काही मनुवाद्यांचा डाव आहे। पण लक्षात ठेवा, जात धर्म विसरून सर्वांनी भारतीय म्हणून एक झालं पाहिजे आणि देशाचं स्वातंत्र्य वाचवलं पाहिजे, कारण स्वातंत्र्याची लढाई सुरूच आहे। मनुवादी प्रवृत्ती नको, स्वाभिमानी जगणं हवं। डर्टी पॉलिटिक्स नको, जनहिताचं संरक्षण हवं। नीच मानसिकतेपेक्षा स्वच्छ समाज हवा। संविधान बदल कशाला, आहे त्याची किंमत तर ठेवा। डिवाइड अँड रूल नको, सर्वांना सोबत घेऊन जाणारे सत्ताधारी हवेत। शेवटी लक्षात ठेवा, स्वातंत्र्याची लढाई सुरूच आहे। पुन्हा एकदा 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।